परडं बोलतात. हा बघा सगळा परड्याचा परिसर. आम्ही सर्व मुंबईला असतोय, केव्हा तरी येतोय गावी. आता जरा घरचा कार्यक्रम होता म्हणून आलो. घर पण आमचे जुन्या काळातले तुम्हाला दाखवते. हे माझे मोठे धीर आहेत, ते मधले धीर. आमचा पाटीकरचा परिसर आणि हे माझ्या धीरांचं घर आहे, चुलत धीरांचं. ही माझी जाऊबाई मोठे. बोला की कसं वाटतंय तुम्हाला इथे गावी राहून? आम्ही सर्व मुंबईला असतोय. ह्या जाऊ आणि धीर हे दोघंच असतात आणि त्यांचा एक मोठा मुलगा. एक मुलगा मधला पुण्याला असतो आणि त्याची बायको वगैरे त्याची फॅमिली म्हणजे पुण्याला असते. ती पण असंच काय कार्यक्रम असलं ते येतात. आणि हे आमचं जुन्या घर. आता हे चेंज होणार आहे, त्याचा पण व्हिडिओ पडेल. लोकेशन बघा, कोकणी पद्धतीने आहे पण छान आहे. आतापासून काम चालू झालंय, उद्यापासून आमचं चेंज होणार आहे. दाखवते आतलं. आमच्या जाऊबाई मोठ्या. आता घरा सासू सासरे 5 जण एक कॉमन घर आहे. तो तुम्हाला अपेक्षित आहे असं. आणि आता आम्ही रिलेशन करणार आहोत. असं वाटलं की चला माझं गावचं घर काय आहे ते आपण सगळं दाखवूया. आता हे माझे सासू सासरे, माझे सासरे सासू आताची झाली त्यांचं. हा जो भाग आहे याला इकडे लव असं म्हणतात. लगी लव तुम्ही फ्री आहे. वरती आमचा माळा, हा आमचा हॉल आहे. इकडे आमची जावई बसलेली आहे. जावई आहेत आमचे. बोला ना. आणि हा एक दरवाजा आहे इकडे. ही आमची कन्या नवीन जोडा आहे. आजच तिच्या लग्नानिमित्त आम्ही जेवण दिलं. त्याच्यामुळे थोडं असता दिसतंय. तर मग या असं वाटलं की चला दाखवूया बाबा आता ही कदाचित ते शेवटचं लग्न असते. आधी किचन दाखवते. चूल बघा, चूल माझ्या सासूच्या हातची चूल आहे. ही ठेवणार आहे आम्ही, ही काय काढणार नाही. आणि इकडे वॉशरूम, इकडे वॉशरूम. हे बाथरूम, हे वॉशरूम आहे. बघा असं आहे. खिडकी, इथे पाण्याची भांडी. आणि इकडे एक रूम आहे. हे अस्त व्यस्त सगळं आहे. सर्व चेंजेस होणार आहे. सर्व चेंज होणार आहे. हा खूप जुना असा मोठा दगड आहे की तो त्या बाजूला पण आमच्या दिरांच्या रूम मध्ये पण हा सेम गेलेला आहे. हा उकडायचा प्रयत्न केलेला आम्ही, पण तो काही निघत नाही. पण सक्सेस झालो नाही म्हणून दिवाळ घातलेले. मोठा रूम होता आमचा. आमची लगी दरवाजा. हा पण उंबारटा जुना आहे, दगडाचा आहे बघा. ही देवघराची खोली. सगळ्यात जुने देव, जुन्या लोकांचं जे म्हणतात ना मूळ श्रद्धास्थान, ते आमच्या ह्या रूममध्ये असल्यामुळे ही रूम आम्ही अशीच्या अशीच, ह्याचं जे जुनंपण आहे, ह्याची जी कला आहे ना, ही आम्ही अशीच जोपासणार आहोत. थोडी फार चेंजेस होते, पण आम्हाला हे लूक हवं आहे. पुढच्या पिढीलाही कळलं पाहिजे की आपलं घर कसं होतं 90 वर्षापूर्वीचं. त्याच्यामुळे ही रूम आम्ही अशीच ठेवणार आहोत. आज अस्ताव्यस्त आहे, पाहुणे खूप येऊन गेले, कार्यक्रम झालेला आहे, पण एक दाखवायचं आहे. ते याला म्हणतात डालवट. याच्यामध्ये ना तांदूळ भात आणायचे असतात, त्याच्यामध्ये ठेवायचे आणि नंतर कनिंग वर डाल. आणि हे शेणाने सारवतात. जसे जुने होते तसे काढून ते काढून आणायचे, मग त्याचे तांदूळ घालतात. यांचं सासूबाईंचं जुनं पण आहे. ही आमची कठडी आहे, त्याच्यात काय म्हणजे हंतरुणाचे गाठोडे असतात. खूप सारे आमच्याकडे हंतरुण पाहुणे आले होते, त्याच्यामुळे सगळं अस्तव्यस्त पडलेलं आहे.
केले नाही, आता पाहुणे गेले. फुलच्यांचं पण दाखव. हे बघा, हे जुन्या काळातलं आहे, खूप जुन्या काळातलं आहे. आणि ही जी अशी लाकडं दिसतात तुम्हाला बांधलेली, आपण आता हा. सध्या दोरी रश्या बांधतो, तर जुन्या काळामध्ये ह्या लाकडांवर कपडे टाकले जायचे. आणि ह्या दिवळ्या आहेत, ह्या बघा सगळ्या दाखव दिवल्या. सगळ्या दिवळ्या, किती दिवळे आहेत बघा. त्याच्यात दिवे ठेवत होते. परत असं गरजेच्या वस्तू, या बघा खुंटी, जसं आपलं कपाट आहे किंवा आपलं वॉर्डरोब, हा किचन मधलं आपलं बॉक्स असतात, त्या टाईपचे ओपन बॉक्स होते त्यावेळेला. हे बघा, सगळीकडे आहे. देवघराची खूप छोटीशी दिवळी, हे बघा इथे पण आहे ह्या पद्धतीनं असं. आणि आपण जे खिळ्यांचं स्टँड केलेलं आहे सध्या सगळ्या लोकांनी, तर पूर्वीचं हे स्टँड की जुने एकदम असे लाकूड टाकून परमनंटली ते भिंतीमध्ये लावले आणि जायचे. त्याला बघा ना डिझाईन पण कशी हा, भारी केली. आणि त्याला हवे तेवढे वजनाचे कपडे कपडे. किंवा बॅगा, हो. पिशव्या त्याला आपण लटकवू हे शकतो. बघा, इथे पण असं हे वाघाच्या ह्याच्यासारखं हे केलेलं आहे दोन्हीकडे तोंडाचं. पण ही इकडे माझ्या जावेची रूम आहे, त्यांना तिथे आहे वेगळे, त्यांना एंट्री तिकडून आहे, आम्हाला एंट्री इकडून आहे. एवढं हे आमच्या 5 नंबर सासऱ्यांचा आहे. हा जो परिसर आहे तो पूर्ण सगळा 5 नंबर सासऱ्यांचा. सासऱ्यांची. ते बघा, ही दिवळी गणपतीसाठी, ही गणपती असतोय ना त्याच्यासाठी गणपती बसवतो. असं केलेलं आहे. सर्व एकच माळ आहे पुरा शेवटपर्यंत. हे जेवणाचं कार्यक्रम होता ना सकाळी. हे बघा, इकडे पण ह्याचा माळा आहे. असं त्यांना असं आहे, आम्हाला तिकडून आहे, यांना इकडून असं आहे. हे बघा, हे दिवळी, टी व्ही, आणि हे भात ठेवण्यासाठी मला वाटते करतात, हे भात ठेवतात त्याच्यात. मस्त पद्धतीने घर आहे त्यांचं पण. हे असं पण आमचं दादांचं दिरांचं घर आहे. यालाही आम्ही आता रिनोव्हेशन करण्याच्या विचारात आहोत. पूर्ण पुरातन हे आमचे पण पोटात बिघडलंय पण आराम चाललेला आहे. हे ह्यांचं देवघर. हे असे बघा, हे कशात आणतात हे बैल, गणपती पोळा, बैल पोळा असतोय ना तेव्हा बघा आमच्याकडे अजून पद्धत आहे बघा. कुणाकडे काय सांगायला बघा बेंद्राला. हे बघा किती आकर्षक आणि सुंदर आहेत बघा. इकडे पण दिवळी आहे. हे स्वतःच्या हे कष्टाने कष्टाचे धान्य आमचे दादा आणि ताई स्वतः वर्षभर कांदे टाकले सुकत. हे सारवलेलं घर आहे. आमचं किचन. हे किचन. हे माझे मोठे दीर. हे आता जरा रिनोव्हेशन केलेलं किचन आहे. पूर्वी चूल होती इकडे, ती आता बाहेर आहे. मस्त केलेलं आहे बघा. कोण कोण अजून करते असं सांगा. तरी करते. परंपरा झोपलेली आहे अजून आम्ही. हो. हे बघा, हे जुन्यातला हंडा. हे प्रत्येकाच्या घरात भेटणार. ही संपत्ती. ही संपत्ती आहे. हा. यांच्या पण घरी, यांच्या पण घरी, सगळ्यांच्या घरी आहे. हे बघा, वरवंटा, पाटा. आणि मगाशी ज्या पायऱ्या दाखवल्या हा, अर्ध्या हे बघा, तिकडे, हा, त्याचा अर्धा भाग आहे इकडे, हा, side. इकडे अर्धा भाग आला बघा. इथून भिंत बांधलेली. हे आमचे दीर आहेत मोठे, वसंत दादा. वसंत दादा दादा नमस्कार. वाडीकर. कोण? हे बघा, हे जुनी खापऱ्या बघा. ही घरं याला पूर्ण- कौलं बनतात. हा, आणि निलगिरीची लाकडे जी मोठी आहेत ती तोडल्या. आजी बाबा ताईंचे आई वडील आहेत ना, आणि हे यांचे आजो हे सासू सासरे. ते दिसत नाही. त्यांचं पण काम चालू होणार आहे म्हणून हे सर्व आणून ठेवलेलं आहे. आणि ही मशीन दादांची स्वतः टेलरिंगचं काम करतात. हे काय? ही काही जास्त जुन्या काळातली नाही. हा, पण म्हणजे ते स्वतः पण आहे. करतात. हा, इकडे टीव्ही बघा. आमचं घर आहे. बाहेर आपलं बाथरूम. बाथरूम दाखव. मी जाऊ. तुम्ही जा तिकडे. तुम्ही थोडं थांब, बोला ना काहीतरी. तुम्हाला या जुन्या घराबद्दल काय वाटतंय? किती अभिमान आहे? कसं काय? खूप छान वाटतंय आम्हाला. किती वर्ष झाली? 22 वर्ष झाली आम्ही इथे राहतो.
आता चेंजेस करणार तर कशा पद्धतीने चालू म्हणजे न्यू नवीन ह्याच्यात करणार की जसं आहे तसं नवीन जुनं वगैरे असं काय असं मुलांच्या ह्याच्यावर आता तुमच्यावर नाही तुमच्यावर चूल नाही. वगैरे तुम्हाला हवे आहे हवी आहे. हा, कारण चूल काढले बाहेर चूल काढले बाहेर म्हणून म्हणतात आता चूल हवे की हवी की चूल आता तर चुलाची गरज आहे मग आवडते इथे आवडतंय आम्हाला. आवडतंय की मुलांकडे पुण्याला वगैरे आवडते नाही इथे पण आवडतंय मुलांकडे बी आवडतंय आवडते इथलं छान सगळं इथलेच छान. दादा तुम्हाला कसं वाटतं वाटतं म्हणजे आता व्यवस्थित शेतीत काम करणं आपलं व्यवस्थित राहायचं आहे ना नवीन पद्धतीने थोडं अल्ट्रेशन करायचं ह्या घराचं रिनोव्हेशन करायचं त्यांच्या मनात आहे पण ते मॉडिफाय पण त्याच्यात नवीन जमान्याचा पण लुक थोडासा आला पाहिजे पण त्यांना असं वाटलं जुनं पाहिजे की नवीन. आपण गावी पण राहतोय आणि मुलांना वाटलं पाहिजे की आम्ही तिथेच आहोत तिथे हा तर अशा पद्धतीने मध्य साधून यांचं रिनोव्हेशन करण्याचा प्लॅन आहे तर आता वर्कआउट करणार आहेत ते बरं झालं चांगली गोष्ट आहे इकडे हे आमचा छानपैकी बाथरूम हे आहे बघा हे ते बघा चूल पण आहे इथे तुम्हाला चूल दाखवते चूल दाखवा त्यांची हे पण आहे पाणी गरम करायचं काय याला बंब आहे ही बघा चूल आहे तिथे आणि काय चुलीचं हे केलेलं नाही त्यांनी म्हणजे जी परंपरा आहे ती ठेवलेलीच आहे तशी हे बघा चूल आहे पण हे आता करणार आहेत व्यवस्थित चूल आणि हे शेणीचे गोळे शेणी करतात आमच्या तिकडे गोल गोल त्या पण तुम्हाला हवं तर दाखवते मी तिकडे नेऊन यांनी शेणी केले पण हे बंबात घालायसाठी इजी पडते सोपं पडते हे असतं सर्व सारवण वगैरे बाथरूम आहे नळ आहे. हे माझ्या जावीत गेली मी इकडून आली बघा असं आहे आणि ते आम्ही किचन करणार आहे आमचं न्यू किचन बघा साफसफाई चाललेली आहे माझ्या जाऊबाई व्हिडिओ करायला लागली दाखवते तुम्हाला हे बघा हे आमचं नवीन किचन आता लुक चेंज होणार आहे माणसं बी चेंज होणार आहे तर नवीन घर आमचं बाथरूम मोरी ना मोरी म्हणतात ना मग गावच्या भाषेत काय